श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज मी तुमच्यासाठी नाही रे नाही कोणाचे कुणी भाग 16 घेऊन आले आहे. मागच्या भागात आपण पाहिलं सदानंद आणि पार्वतीबाईंचे तिच्या सुनेसोबत भांडण होतं आणि थोड्या वेळाने दुर्गा आणि शंकर दोघे माहेरी भेटायला येतात. दुर्गाने विचारल्यानंतर पार्वतीबाई सर्व हकीकत सांगतात. तेव्हा दुर्गा भाऊजाईला जाब विचारते. तेव्हा दुर्गा आणि भाऊजाईमध्ये वाद होतो. दुर्गाच्या पतीला हा अपमान सहन झाला नाही. तेव्हा तो दुर्गाला परत आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी तयार असतो. परंतु त्याच वेळी शांताराम आणि मालतीबाई दोघं येतात आणि त्यांनी दोघांनी त्यांना रोखून धरलं आणि आजचा पाहुणचार आमच्या घरी करा अशी विनंती केली. तेव्हा दुर्गाने आपल्या काका काकूंच्या घरी रात्री थांबायचा निर्णय घेतला. आता पाहूया पुढं काय होतं. रात्रीची जेवणं उरकल्यानंतर प्रत्येकजण झोपायची तयारी करू लागला होता. दुर्गा आपल्या मुलीसह मालतीबाईंच्या खोलीत झोपायला गेली आणि जावई बापूंचे सासऱ्यांच्या सोबत बाहेरच्या खोलीत अंतरवून टाकले. मुलींना निजवून स्वतः झोपण्यापूर्वी बाथरूमला जाण्यासाठी ती बाहेरच्या खोलीत आली. मात्र तिला अंधारात कुणीतरी खेचले. तिच्या मुखातून किंचाळी बाहेर पडता पडता थांबली, कारण झटकन कुणीतरी तिचे तोंड दाबले. ती ओरडण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात तिच्या कानावर एक ओळखीचा आवाज पडला. ओरडू नका वंस, मी आहे तुमची वहिनी. वहिनी, हा काय आहे? हा तुझा चावटपणा? मला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे, पण मला तुझं काहीही ऐकायचं नाही आहे. तुझ्या हिताचे असले तरीही. माझ्या हिताचे तू काय सांगणार? कोर्ट गुन्हेगारांचं म्हणणंसुद्धा ऐकून घेतोच की, म्हणून मी तुझं घेऊ? अर्थात अडलं माझं खेटर. बघा वंस, नंतर पश्चाताप करण्याची पाळी येईल. असं काय सांगणार आहेस? थोडंसं खरं आणि थोडंसं खोटं. म्हणजे आधी खोलीत चला, मग सांगते. तसा दुर्गाच्या मनात एक विचार आला की काय सांगायचं असेल हिला. मला मारण्याचा तर डाव नसेल ना हिचा. छे छे छे, असं कसं करू शकेल बरं ती. चला, येत आहे ना? पण इथं सांगायला काय हरकत आहे? भिंतीला पण कान असतात म्हटलं वंस. बरं चला. दोघीही प्रमोदिनीच्या खोलीत येतात. तेव्हा तिथं भावाची पण उपस्थिती पाहून दुर्गा घाबरून मनात म्हणाली, ह्यांचा काहीतरी भलताच डाव दिसतोय. मला ठार मारण्याचा हेतू नसेल ना या दोघांचा? पण लगेच दुसरा विचार तिच्या मनात आला की असं का बरं करतील ते? मी त्यांचं काय बरं नुकसान केलं आहे? मग कशासाठी त्यांनी मला इथं बोलून आणले? काय करावं? काय कारण असावं बरं? काहीच कळत नाही आहे. तसा प्रमोद बोलला, दुर्गा, तुला इथं कशासाठी मी बोलवलं आहे हे ठाऊक आहे का तुला? नाही. मग ऐक. असे म्हणून सविस्तर माहिती दिली आणि शेवटी बोलला, तुला आठवते आपण लहान होतो तेव्हा आपल्या आजीला आपल्या आईनं कसं छळलं ते कसं विसरेन मी? आणि मोठ्या काकांनासुद्धा अपमानित करून हाकलून दिलं घरातून त्यांनी. ते सारं माहीत आहे मला. पुढचं बोल. केवळ आपल्या आईवडिलांना त्यांची जाणीव व्हावी म्हणून त्यासाठी आम्ही दोघांनी हे नाटक केलं. आपल्या आईवडिलांचा छळ करणं ह्याला काय नाटक म्हणतात? हा, कारण जशास तसे वागल्याशिवाय माणसांना जाणीव होत नाही की आपलं काय चुकलं. पण असं केल्यानं तू देखील गुन्हेगार ठरलास ना? हो, मान्य आहे, मी पण गुन्हेगार ठरलोय. परंतु जाणीव तर झाली ना यांना की आपलं काय चुकलं ते. शिवाय त्यांच्या वागण्यात परिवर्तन पण झालं. अजून काय हवंय मला? ते ठीक आहे, पण काय? तुला वाटतं की तू हे आता नाटक संपवावे? इतक्यात नाही. का बरं? आताशी कुठं जाणीव झाली त्यांना. पण एवढं पुरेसं नाही आहे का? नाही, अजून एक काम बाकी आहे. कोणतं? मोठ्या काकांचा शोध घेऊ दे आणि त्यांची माफी मागू दे. मगच मी माझं राज उघड करीन. पण तोपर्यंत तुझी फार बदनामी होईल. बदनामीच होईल ना? ती होऊ दे. सुक्या लाकडाबरोबर ओले लाकूड जळतंच की. खरे तुझं. असे म्हणून ती किंचित थांबली आणि क्षणभर वेळाने ती म्हणाली, मला आता जायला हवं, नाहीतर काकीला आणि आईला संशय येईल माझा. असे म्हणिस्तोवर आईची हाक कानावर पडलीच. तसा तिने चटकन म्हटलं, आले ग. पण लगेच तिच्या कानावर आले
की आपण भाऊभाऊजाईच्या खोलीमध्ये आहोत. तशी तिने आपली जीभ चावली आणि घाईघाईने त्या खोलीतून बाहेर पडली. परंतु तोपर्यंत तिची पार्वतीबाई तिच्यासमोर येऊन उभी राहिली. तिच्या आईने तिला प्रमोदच्या खोलीतून बाहेर पडताना पाहिले, म्हणून त्यांनी विचारलं, काय गं, तिथं कशाला गेली होतीस? मी दादाला आणि बहिणीला समजवायला आली होती. त्याने तुझा एवढा अपमान केला तरीही? हां, का केलंस तू असं? का केलंस म्हणजे? भाऊ आहे ना तू माझा. असं तू म्हणतेस, त्याला आहे का काही नात्या गोत्याची जाण? अगं असणार ना. अगं पाण्यावर काठी मारली म्हणून पाणी काही वेगळं होत नाही. थोड्या क्षणापुरतं ते जातं जरूर, पण पुन्हा एक होतं. तसंच ह्या नात्याचं आहे बघ. किती दूर गेले तरी कधी ना कधी जवळ येतेच ते. म्हणजे तुला खात्री आहे की आम्ही पुन्हा एकत्र येऊ म्हणून? हो नक्कीच. खुळी समज आहे तुझी. असेलही, परंतु निराशावादीपेक्षा आशावादी असलेलं काय वाईट आहे? आपल्या चुलत्यावर गेलीस म्हणजे मोठ्या काकांवर का? हो मग चांगलंच आहे ना. बरं झालं. बरं झोपायला जा आता. तुझी काकी तुझी केव्हाची वाट पाहत आहे. हो चल. असे म्हणून दुर्गा आपल्या काकीच्या खोलीत झोपायला गेली. दुसऱ्या दिवशी उठून ती आपल्या नवऱ्यासोबतसह मुलींसह सासरी गेली. पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच छटा उमटली होती. कदाचित समाधानाची असावी. आषाढ महिन्यातल्या एकादशीला दोन्ही भाऊ आपल्या पत्नीसह पंढरपूरला निघाले. पंढरपूरला पोहोचल्यानंतर त्यांनी प्रथम चंद्रभागेत स्नान केले. दर्शनासाठी रांगेत उभे राहिले. जवळजवळ 5 ते 6 तासानंतर एकदाचे विठ्ठलाचे दर्शन झाले. त्यानंतर त्यांनी दयानंद महाराजचा मठ शोधून काढला आणि त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले आणि आपली ओळख सांगितली. तेव्हा दयानंद महाराज म्हणाले, तुमचे बंधुराज येतील आषाढीला, तेव्हा तुमची नि त्यांची गाठ घालून देईन. तोपर्यंत तुम्ही इथं विश्रांती घेऊ शकता. दयानंद महाराजांच्या आग्रहाखातर ते लोक रामानंद स्वामींची तिथेच वाट पाहत बसले आणि दयानंद स्वामींचे कथन सत्य झालं. थोड्याच वेळात रामानंद स्वामी आपल्या पत्नी आईसह तिथे पोहोचले. तेव्हा शांताराम आणि सदानंद या दोघांनी प्रथम कौशल्याबाईंचे चरणस्पर्श केले आणि त्यांची माफी मागितली आणि त्यांचेच अनुकरण त्यांच्या पत्नींनी सुद्धा केले. त्यानंतर रामानंद स्वामींचे चरणस्पर्श केले. तेव्हा रामानंद स्वामींनी त्या दोघांना आलिंगन देऊन त्या दोघांना शुभ आशीर्वाद दिले. त्यानंतर त्या दोघांच्या बायकांनीसुद्धा त्यांचे चरणस्पर्श केले आणि आपल्या अपराधाची क्षमा याचना मागितली. त्या दोघींना त्यांनी मोठ्या मनाने माफ केले. त्या दोघींनी इच्छा प्रकट केली, आम्हीसुद्धा तुमच्या आश्रमात येऊन राहू इच्छितो. तेव्हा रामानंद स्वामी म्हणाले, तिथं येणाऱ्या भक्तांची नि दीनदुबळ्यांची लोकांची सेवा करण्याची मनात जर इच्छा असेल तर माझी काहीच हरकत नाही. त्या लोकांनी कबूल असल्याचे जाहीर केले. त्यानंतर रामानंद स्वामी त्या सर्वांना आपल्या आश्रमात घेऊन गेले. प्रथम आपल्या तिन्ही मुलांची त्यांच्याशी ओळख करून दिली. त्या तिन्ही मुलांनी आपल्या काका काकींचे चरणस्पर्श केले आणि पत्नीची पण आपल्या काका आणि काकींशी ओळख करून दिली. त्यांची आणि त्यांची पत्नीची नम्रता पाहून 4ही जण एकदम भारावून गेले आणि त्यांची आणि स्वतःच्या सुनांची तुलना ते करू लागले आणि ते स्वतःशीच बोलू लागले की आम्ही दादांशी किती निष्ठुरपणे वागलो, परंतु दादाने आपल्याला मोठ्या मनाने माफ केलं आणि त्यांची मुलं आणि सुना बघा किती अदबीनं वागत होत्या. आम्ही त्यांचे काका आहोत हे कळल्यावर किती आपुलकीने ते वागले आपल्याशी. आणि आपली मुलं, खरे तुझं, आपली मुलं आपला सन्मान करायचा तर सोडाच, पण आईवडिलांचा मान कसा करायचा असतो हेही त्यांना माहीत नाही. असल्या मुलांचे आईबाप होण्यापेक्षा निपुत्रिक राहिलेलं काय वाईट आहे? शांताराम बोलला. निपुत्रिक राहिलेलं त्याहून वाईट, सदानंद बोलला. ते का? त्यांना जगात कुठंच मान नाही. हो तेही खरंच म्हणा, फक्त मुलांचं चुकतंय असं नाही आहे. मग काय चुकलं आपलं? हो कसं? आपणच मुळात त्यांना संस्कार द्यायला चुकलो. याचं कारण माहिती आहे का तुम्हाला? काय कारण? मुळात आपल्याच संस्कार नाहीत. असं कसं बोलू शकताय तू दादा? शांताराम बोलला. खरं तेच बोलतोय.
दादा आणि वहिनीमध्ये किती सभ्यता आणि संस्कार ठासून भरलेले आहेत, म्हणून त्यांच्या मुलांमध्येही आलेत. परंतु आपल्या बाबतीत म्हणायचे तर आपल्या बायकांमध्ये तर संस्काराचा एक अंशही नाही आणि सभ्यता कशाला म्हणतात हे त्यांच्या गावीही नाही. मग कसे येणार आपल्या मुलांमध्ये संस्कार? सदानंद आणि शांताराम दोघेही भाऊ आणि त्यांच्या बायका तिथं नसल्याने सर्व दोषांचे खापर आपल्या पत्नीवर फोडून मोकळे होतात. पण त्या दोघी गुपचूपपणे त्यांच्या पाठीमागे उभ्या असतात. हे त्या दोघांनाही माहीत नसतं. तेव्हा जास्तच निर्भसना करायला लागले तसे त्यांना ते सहन झाले नाही. म्हणून पार्वतीबाई संतापाने बोलली, करा करा, तुम्ही आमचीच निंदा करा. मला वाटलंच होतं की तुम्ही आम्हाला दोषी ठरवणार ते. तर स्वामी भक्तांनो, आजच्या कथेमध्ये एवढंच. यानंतरची कथा मी लवकरच घेऊन तुमच्यासमोर येईल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.